जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत। सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र। सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज। उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। नाशिक शहरातील सिडको येथील माऊली लॉन्स जवळ आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास दुचाकी वाहन आणि एक अज्ञात वाहन यांच्यामध्ये समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत एकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। अज्ञात वाहन चालक धडक देऊन त्या ठिकाणाहून पळून गेलाय, मात्र एक वाहन चालक या धडकेमध्ये गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। जखमीला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये नेलं असता डॉक्टरांनी मृत घोषित केलंय। या अपघातामुळे सिडको परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मृत व्यक्ती ही मुंबई येथे नोकरीस आहे आणि सुट्ट्यांमध्ये नाशिक येथे आल्याची माहिती मिळते। मृत व्यक्ती हा पोलीस दलात कार्यरत होता। मुंबई पोलीस कर्मचारी हा या अपघातात जागेवरच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। ही दुर्दैवी घटना घडल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। याबाबत सविस्तर वृत्त असे की आज सकाळी सिडको येथील माऊली लॉन्स जवळ ॲक्टिवा, दुचाकी गाडी आणि अज्ञात चारचाकी वाहनामध्ये जबरदस्त धडक होऊन भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये मुंबई येथे नोकरीस असलेले पोलीस कर्मचारी नितीन सांगळे यांचा जागेवरच मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। हा अपघात इतका भीषण होता की ॲक्टिवा गाडीचा अक्षरशः चक्काचूर झालाय आणि धडक दिलेले वाहन जागेवरून फरार झाल्याची प्राथमिक माहिती अपघात स्थळावरील प्रथमदर्शनी नागरिकांनी दिली आहे। अपघातामध्ये जखमी झालेले पोलीस कर्मचारी नितीन सांगळे यांना स्थानिक नागरिकांनी उपचारासाठी लागलीच नाशिक शहरातील शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं असता जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलंय। अपघातग्रस्त सांगळे यांचा जागेवरच मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे। हा अपघात घडला त्यावेळी अपघातस्थळी बघ्यांची गर्दी देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत होती। दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच अंबड पोलीस कर्मचारी हे अपघातस्थळी दाखल झाले आणि अपघाताचा पंचनामा करत पुढील तपास सुरू केलाय। अज्ञात वाहनाचा अंबड पोलीस शोध घेत असून परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून फरार वाहन चालकाचा शोध घेत आहे। अपघात कसा झाला याचा शोध घेऊन पुढील कार्यवाही अंबड पोलीस करतायत। जागर जनस्थानसाठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। नाशिक रोड, जेड रोड भागातील महाजन हॉस्पिटल येथे चालत्या रिक्षाने अचानक पेट घेतल्याची घटना दिनांक 7 एप्रिल रोजी सकाळी 10:30 वाजता घडली आहे। सुदैवाने यात प्रवासी नसल्याने मोठी जीवितहानी टळली आहे। रिक्षा चालकाच्या लक्षात आल्यावर त्याने रस्त्याच्या मधोमध रिक्षा थांबवून आग विझण्याचा प्रयत्न केला, परंतु काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले। स्थानिक नागरिकांनी अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना प्राचारण केले असता अग्निशामक दलाचा एक बंब तात्काळ घटनास्थळी पोहोचून अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली आहे। यात कुठलीही जीवितहानी नसली तरीही रिक्षा पूर्णपणे जळून खाक झाली आहे। जेल रोड रस्त्यावरून नेहमी वाहनांची येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ असते। रस्त्याच्या मधोमध आग लागल्याने काही वेळ रस्त्यात अडथळा निर्माण झाला होता। नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन वाहतूक सुरळीत केली। ही गाडी जी आहे TVSची, मी टाकीवरून स्टेशनला चाललो होतो, तर चालताना नोट प्लेटचे थोडंसं पुढे आल्यानंतर एक पाठीमागून रिक्षावाल्याने सांगितलं का गाडी दूर निघतोय म्हणून। तर मी उतरून पाऊस तर बाहेर निघूच तर गाडीमध्ये जे बॅटरीचा स्फोट झाला आणि गाडीने पेट घेतला। पेट इतके जास्त पेट होतं का मला गाडीतला मोबाईलसुद्धा काढायचा वेळ भेटला नाही। गाडीमध्ये किती जण बसले? नाही, गाडीमध्ये फक्त मीच होतो। पॅसेंजर कृपा झाली का म्हणजे पॅसेंजर त्याच्यात नव्हते म्हणून, नाही तर पॅसेंजर असते तर काही ना काही मोठी इजा झाली असती। तुमची गाडी नवीन आहे का? नवीन गाडी आहे, 2.5 महिन्याची गाडी आहे। कोणत्या कंपनीची? हे कंपनीची TVS कंपनीची गाडी। आता तुम्ही काय अपेक्षा करता? आमची ही अपेक्षा आहे की आमची गाडी लवकरात लवकर, म्हणजे आमची रोजीरोटीचा प्रश्न आहे, रमजान समोर आलेले, आमची गाडी लवकरात लवकर इन्शुरन्स वाल्याने पास करून ताबडतोब आमच्या ताब्यात दे। आम्ही कंपनीला दोष देता का?
नाही तर कंपनीचा आता हे विषय तर ते याचा आहे इन्क्वायरीचा, म्हणजे कशा पद्धतीने झाला, काय झाला, बॅटरीचा शॉर्ट सर्किट झाला, कशाने झाला, याचा विषय वेगळा आहे. आता कंपनीचं ऑब्जेक्शन घेऊन काय काय करतं, काही हजारो गाड्या चालू आहे त्याच्यात, असं नाही. जे अपघात कसा झाला, काय झालं, त्याचं ते इन्क्वायरी नंतर कळेल. ते आपलं नाव काय? मोहम्मद गुफरान. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. जळगाव लोकसभा मतदारसंघातील पहिला महायुतीचा मेळावा चाळीसगाव येथे संपन्न झालाय. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये आमदार मंगेश चव्हाण यांचं शक्ती प्रदर्शन बघायला मिळतंय. यावेळी आमदार मंगेश चव्हाण, उमेश पाटील यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेले टीकेचे व्हिडिओ यावेळी कार्यकर्त्यांना दाखवण्यात आले. लावरे ते व्हिडिओ आमदार मंगेश चव्हाण, उमेश पाटील यांच्याविषयी ते वेळ आल्यावर नक्की बोलले, असं यावेळी त्यांनी सांगितलंय. आपण आपला हा सर्वपक्षीय मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मी मगापासून ऐकतोय, मी मगापासून बघतोय, मला कळतच नाही ही निवडणूक चाळीसगावची आहे का लोकसभेची आहे का देशाची. का आपण कुणाला एवढं मोठं करतो? अरे ज्याचं पुण्य संपलं या पक्षामध्ये तो या पक्षातून बाहेर गेला असं समजा. ज्या पक्षाने तुम्हाला एवढं मोठं केलं, मला आठवतो तो काळ ज्या वेळेला उमेश पाटलांचा या ठिकाणी आपण प्रवेश केलेला होता मुक्ताईनगरला. लगेच 2-3 महिन्यामध्ये निवडणुका लागल्या. त्यावेळेला नाथाभाऊने सांगितलं की मला त्या सूर्यवंशीला तिकीट द्यायचं आहे. यांना सांगितलं होतं की आपण तुम्हाला तिकीट देऊ. खूप वाद झाला, टोकाचा वाद झाला, दिल्लीपर्यंत वाद गेला. सगळ्यात मला वाटतं देशामध्ये सगळ्यात शेवटचं तिकीट कोणतं दिलं गेलं असेल तर चाळीसगावचं दिलं गेलं. त्यावेळेला मी अडून बसलो, अजिबात चालणार नाही, यालाच तिकीट द्यावं लागेल. हा निवडून येणार आहे, तो निवडून येणार नाही. खूप वाद झाला. शेवटच्या क्षणापर्यंत नेत्यांशी एवढा वाद झाला की मी तुम्हाला सांगू शकत नाही. मी आजची शेवटची भूमिका घेतली की पण त्यांना नाही तर मला तिकीट नको, मी पण येणार नाही. विचारा त्यांना, इतकी टोकाची भूमिका मी घेतली. यांना तिकीट मिळालं, पक्षात आल्याबरोबर 2 महिन्यावर तिकीट मिळालं. 5 वर्षे गेलेत आमदारकीचे. खासदारकीची वेळ आली, खासदारकीचं तिकीट रातोरात बदललं, यांना तिकीट दिलं आणि 5 वर्षे तुम्ही खासदार राहिला आणि तरी तुम्ही म्हणता माझ्यावर अन्याय झाला. अन्यायाची परिव्याख्या काय? अन्याय कशाला म्हणतात? अहो तदयात त्याची नावं घेतली मंगेश दादांनी. किती लोकांची नावं घेऊन या ठिकाणी पक्षाच्या स्थापनेपासून सूर्यप्पांनी सांगितलं की 44 वर्ष झाले पक्षाला. एका ध्येयाने प्रेरित होऊन त्या देश मोठा होईल, त्या देशामध्ये आमचं सरकार येईल. अटल बिहारी वाजपेयी, अडवाणी, मुरली मनोहर जोशी, प्रमोद महाजन, मुंडे साहेब, किती लोकांची नावं घेऊन तुझ्या देशामध्ये. किती मोठे लोक जे खपून गेलेत, कष्ट घेतलेत, रात्रंदिवस एक केला आणि कुठे आता आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. एका गाड्याचे 2 खासदार होते, आम्ही आज 302 वर त्या ठिकाणी आलेलो आहोत, 303 वर त्या ठिकाणी आलेलो आहोत आणि आता आम्ही 400 पार करायला जातो. किती लोकांचं योगदान आहे यामध्ये? किती लोक रात्रंदिवस झेंडा घेऊन उड्या मारतायत, तुटतायत, पायामध्ये चप्पल नाही, अनवाण्या पायाने. बाबांसारखे अनेक कार्यकर्ते आहेत, 80 वर्षांचे, 87 वर्षांचे, 85 वर्षांचे, की जे पक्षाच्या स्थापनेपासून आमच्या सोबत आहेत, आपल्या सोबत आहेत, आपल्या पक्षाच्या सोबत आहेत. त्यांचा काय स्वार्थ आहे? त्यांना काय मिळालंय? मला 35-40 वर्ष झाले. 35 वर्षापूर्वी मी नगर शिरलो गावामध्ये, 30 वर्षापूर्वी मी त्या ठिकाणी आमदार झालो. पण आजही मी बघतोय की माझ्याबरोबर त्यावेळेला झेंडापूर सिनियर कार्यकर्ते माझ्यापेक्षा की जे पक्षाला जिंदाबाद करत होते, रात्रंदिवस हे करत होते, झेंडा घेऊन पुरत होते. भारतीय जनता पक्ष जिंदाबाद, भारत माता की जय, अटल जी आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, हे म्हणणारे कार्यकर्ते अजून आजपर्यंत ग्रामपंचायत सदस्य झाले नाहीत, नगरसेवक झालेले नाहीत, पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य झाले नाहीत, कुठे आमदार झालेले नाहीत. मग त्यांनी काय म्हणावं? ही आहे भाजपा महायुतीची ताकद. 18 वर्षांच्या युवा कार्यकर्त्यांपासून ते 85 वर्षांच्या आजोबांपर्यंत सर्वांचा पुन्हा एकदा कमळ फुलवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आलाय.
महायुतीची ताकद गद्दारांना धडा शिकवणार पक्ष मोठा असतो, पक्षापेक्षा कोणी मोठा नाही असे सांगण्यात आले। यावेळी मंत्री महाजन यांनी सांगितलंय की देशाचा विकास करण्यासाठी नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवणे, 5 लाख मताधिक्याने ही जागा निवडून आणण्याचा निर्धार यावेळी करण्यात आलाय। यावेळी कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती। जागर जनस्थानसाठी सोजीलाल धनगर, चाळीसगाव। अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक। अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर। सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी। तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला। आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2। अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 25 78 544। आमचा मोबाईल नंबर 92 25 12 0 344। तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला। अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे। या विरोधात आम आदमी पार्टीने आक्रमक पवित्रा घेत टायर जाळून रास्ता रोको आंदोलन केलं होतं। त्यावेळी कार्यकर्त्यांना अटक झाली होती। ईडीची प्रतिकात्मक होळी पेटवून निषेध नोंदवण्यात आला होता। तसेच केजरीवाल यांच्या समर्थनार्थ पक्षाने रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं। याचाच पुढचा भाग म्हणून आम आदमी पार्टीने देशभरात 1 दिवसीय सामूहिक उपोषण करून केजरीवालांना पाठिंबा व्यक्त केला। केजरीवालांच्या अटकेने देशभरात जडक्षोभ उसळलाय। आमने आज देशभरात सामूहिक उपोषणाचं आयोजन करून केजरीवालांना पाठिंबा व्यक्त केला। ईडीकडून कोणतेही सबळ पुरावे न दिल्यामुळे आपचे खासदार संजय सिंह यांना न्यायालयाने जामीन मंजूर केलाय। अशाच पद्धतीने बाकीच्या नेत्यांना देखील केवळ राजकीय सूडबुद्धीने अटक केली असून गुन्हा सिद्ध करताना ईडी तोंडावर पडणार असल्याचं आपचे नेते योगेश कापसे यांनी सांगितलंय। आपल्या सर्वांना माहिती आहे की दिल्लीचे मुख्यमंत्री देशामध्ये शिक्षण, आरोग्य, वीज, पाणी या मूलभूत विषयांवरती क्रांती करणारे असे धडाडीचे नेते अरविंद केजरीवाल यांना सूडबुद्धीने हुकुमशहा नरेंद्र मोदी यांनी जेलमध्ये टाकले। अरविंद केजरीवालांची चुकी काय, तर त्यांनी या देशातल्या गरीब जनतेसाठी चांगली आरोग्य व्यवस्था उपलब्ध करून दिली। या देशातील सर्वसामान्यांच्या मुलांसाठी मोफत आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण व्यवस्था उपलब्ध करून दिली। आणि यामुळे नरेंद्र मोदींनी सूडबुद्धीने ईडी, सीबीआयच्या माध्यमातून केजरीवालांनाच नव्हे तर जो व्यक्ती नरेंद्र मोदींचा विरोध करतो त्याला लोकसभेच्या प्रचारापासून वंचित ठेवण्यासाठी जेलमध्ये टाकण्याचे हे षडयंत्र सुरू आहे। खरं तर ज्या व्यक्तीच्या साक्षेवरती अरविंद केजरीवालांना आरोपी बनवण्यात आलं, जणू की गुन्हेगार बनवण्यात आलेले, त्याच शरद रेड्डीने भारतीय जनता पक्षाला निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून जवळपास 50 कोटी रुपये इतकी मोठी देणगी भारतीय जनता पक्षाला दिलेली। आमचा प्रश्न सरळ आहे, एकीकडे अरविंद केजरीवालांना किंवा आम आदमी पार्टीला 1ही रुपया मिळताना दिसत नाहीये, मात्र दुसरीकडे त्याच शरद रेड्डीने भारतीय जनता पक्षाला जवळपास 50 कोटी रुपये इतकी देणगी दिलेली धडधडीत सत्य दिसतंय। तर आम्हाला विचारायचंय की ईडी, सीबीआय नरेंद्र मोदींना उचलून जेलमध्ये टाकणार का? ईडी, सीबीआय JP नड्डांना, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना जेलमध्ये टाकणार का? तर ही तानाशाही, ही हुकुमशाही येत्या काळामध्ये जनता खपून घेतली जाणार नाहीये। आम्ही जेलचं उत्तर आम्ही त्यांना आमच्या मतदानाच्या माध्यमातून देणार आहोत, इंडिया आघाडीच्या उमेदवारांना निवडून देऊन। त्याच्यामुळे एकच सांगतो, नरेंद्र मोदी तुमचा सगळ्यात मोठा डर, तुम्हाला सगळ्यात जास्त धोका हा अरविंद केजरीवालांपासून वाटतो। परंतु लक्षात ठेवा, अरविंद केजरीवाल या देशाचं भवितव्य आहे। एक दिवस अरविंद केजरीवाल या देशाचे प्रधानमंत्री बनतील आणि देशाला शिक्षण, आरोग्य, वीज, पाणी या मूलभूत प्रश्नांवरती क्रांतिकारी काम करून दाखवतील। जय हिंद। आम आदमी पार्टी नाशिकच्या वतीने दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून ईडीने केलेल्या अटकेच्या कारवाई विरोधामध्ये आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 11 ते 5 या वेळेमध्ये सामूहिक उपवास करण्यात आलाय। अशाच प्रकारचा उपवास देशातील सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी करण्यात आलाय। यातून भगवान गौतम बुद्ध, भगवान महावीर आणि महात्मा गांधी यांच्या शिकवणीनुसार स्वतःच्या शरीराला यातना देऊन हुकुमशहा नरेंद्र मोदींच्या मतात परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय।
रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम हे महात्मा गांधींना आवडणारे भजन गाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाईट कृत्याचा निषेध करण्यात आलाय. पती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. सीताराम सीताराम सबको सन्मति दे भगवान. सीताराम सीताराम सबको सम्मति दे भगवान. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन. ज्या प्रकारे देवकीचा आठवा पुत्र श्रीकृष्ण यांनी कंसांचा वध केला होता, त्याप्रमाणे अरविंद केजरीवाल नरेंद्र मोदींचा राजकीय खात्मा करेल अशी भावना या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. या प्रसंगी पूर्व विधानसभा अध्यक्ष योगेश कापसे, ॲडव्होकेट बंडू नाना डांगे, प्रदेश युवा उपाध्यक्ष स्वप्नील घिया, राज्य प्रवक्ता ॲडव्होकेट अभिजित गोसावी, युवा संघटन मंत्री प्रदीप लोखंडे, अमर गांगुर्डे, विकास पाटील, माजिद पठाण, प्रदीप लोखंडे, निर्मला दानी, योगेश चिंचले, शांताबाई बनकर, फैजान शेख, नूतन कोरडे, ॲडव्होकेट प्रभाकर वायचाळे, अनिल कौशिक, अल्ताफ शेख आदी हजर होते. तसेच हे आंदोलन राज्याचे संघटन सचिव नविंदर सिंह अहलुवानिया यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आले. जागर जनस्थानसाठी अश्विनी पुरी, नाशिक. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलंय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 25 78 544. आमचा मोबाईल नंबर 9225 12 0 344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. सांगलीची जागा जी आहे त्यावरतून आता महाविकास आघाडीमध्ये वाकयुद्ध रंगताना पाहायला मिळते सातत्याने. संजय राऊत यांनी काल थेट काँग्रेसच्या नेत्यांना इशारा दिला की काँग्रेसच्या नेत्यांचं विमान जे आहे ते गुजरातमध्ये लँड होतं. त्याच्यावरतून विश्वजित कदम यांनी देखील प्रत्युत्तर दिलं की नाव घेऊन समोर आरोप करा. परंतु आज सकाळी नाना पटोले माध्यमांशी संवाद करताना म्हणले की राऊतांनी ही नौटंकी जी आहे ती थांबवली पाहिजे. एकीकडे महाविकास आघाडीमधून तिन्ही पक्ष जे आहेत ते एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जात असताना आपापसातच भांडताना पाहायला मिळतं. ते भांडण वगैरे काही नाही आहे. सुस्पष्ट भूमिका दोन्ही नेत्यांनी मांडलेली आहे. त्याच्यावर फार काही हरकत घेण्याचं काही कारण नाही. आणि संजय राऊत साहेब हे सुद्धा बोललेले आहेत की संजय राऊत साहेब काँग्रेसच्या हायकमांडशी बोललेले आहेत आणि आज उद्या या विषयाची क्लिअरिटी होईल. आपल्या या महाविकास आघाडीची जी अलायन्स आहे याच्यामध्ये सांगलीची जागा शिवसेनेनं ओबीसीने सुद्धा लढायचा निर्णय ऑलरेडी घेतलेला आहे. कारण आमच्याही जागा मग रामटेक असेल, अमरावती असेल, कोल्हापूर असेल, या शिवसेनेच्या जागा काँग्रेसच लढते ना, काँग्रेसच्या चिन्हावर लढल्या जातात. आणि मग ह्या घेतल्यानंतर काही ना काही तर द्यावं लागेल ना. फक्त आमच्या स्टँडिंग जागाच द्यायच्या आणि दुसऱ्या काही लढायच्या नाही असं थोडं त्याच्यात होत असतं. त्यामुळे त्याच्यामध्ये वाटाघाटीतून सांगलीची जागा 100% शिवसेनेच्या बाजूची असेल. शिवसेना लढेल आणि काँग्रेस सुद्धा सोबत घेऊन शिवसेना ही जागा जिंकेल. परंतु नेत्यांचा भाषेचा स्तर जो आहे तो कुठेतरी खाली जाताना पाहायला मिळतो. ज्या पद्धतीने महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्ष महायुतीच्या विरोधात ठामपणे लढण्याची भूमिका घेतात आहे आणि तिथेच राऊत विरुद्ध नाना असा संघर्ष महाविकास आघाडीमध्ये आहे. असं एकमेकांच्या पक्षात बोलल्यानंतर एकमेकांच्या पक्षाच्या नेत्यांना उत्तर द्यावं लागतं, एवढाच याचा अर्थ घ्यावा. दोघे ज्येष्ठ सिनियर नेते आहेत. शिवसेनेचे राऊत सरकार आहेत
नाना पटोले साहेब सुद्धा सिनियर नेते आहेत. मला असं वाटतं त्यांना या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने कळतात. परंतु अजून देखील काँग्रेस म्हणते की सांगलीच्या जागेवरतून येत्या 2 दिवसात निर्णय होईल म्हणून. ज्या पद्धतीने मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव जो आहे तो राज्यातल्या काँग्रेस नेत्यांकडून देण्यात आलेला आहे. जर केंद्राकडनं ग्रीन सिग्नल मिळाला त्यांच्या हायकमांडकडनं, मग ही मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे. मग महाविकास आघाडी म्हणून ठाकरे गटाची पुढची भूमिका काय असेल? मैत्रीपूर्ण एकही लढत होणार नाही आणि अशी होत नसते. मग त्याला त्या अलायन्सला कोणताही अर्थ उरत नसतो. मी सांगितलं शिवसेनेच्या रामटेक, अमरावती, कोल्हापूर जिथे शिवसेनेचे स्टँडिंग खासदार मिळाले या जागा शिवसेनेने ऑलरेडी काँग्रेसला दिलेल्या आहेत. त्यामुळे सांगलीची जागा शिवसेना लढेल. तुमचे मित्र संजय शिरसाट, सांगलीच्या जागेचा प्रश्न आहे. असं जर आपण पाहिलं तर मग अनेक वेळेला महाविकास आघाडीच्या बैठका झाल्या, त्याच्यामध्ये प्रमुख नेते देखील होते, स्वतः नाना पटोले असतील, संजय राऊत उपस्थित होते. या सगळ्या बैठकांच्या दरम्यान सांगलीच्या जागेचा विषय निघाला नव्हता का, की आता उमेदवारी जाहीर केल्याच्या नंतर ही सगळी माहिती जी आहे ती समोर येते? या बैठकांमध्ये नेमकं काय झालं? या बैठका सुस्पष्टपणे सांगलीची जागा शिवसेनेच्या बाजूने शिवसेना तिथे लढणार असं ठरलेलं आहे. आता जे या बैठकीत नाही ते काही भूमिका वेगळी मांडत असेल त्यांच्या पक्षाचा तो अंतर्गत प्रश्न आहे, मी 100% सांगेल. मग तो काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न काँग्रेस सॉल्व्ह करेल. त्यात फार अवघड अशातला काही मुद्दा नाही. सर, तुमचे मित्र संजय शिरसाट जे संभाजीनगर पश्चिम आमदार आहेत, आता शिवसेनेकडे शिंदेच्या, त्यांनी थेट ठाकरे गटावरती हल्लाबोल केलेला आहे. ठाकरे गटाचं महिला सशक्तीकरणाच्या संदर्भातलं एक सोशल मीडियावरती टीजर जो आहे तो रिलीज झालेला आहे. त्याच्यावरती त्यांची टीका आहे की पहिल्यांदा ठाकरे गटाने दिशा सालियान यांना श्रद्धांजली वाहली. मला असं वाटतं राठोड आपल्याकडे फार सिनियर मंत्री आहेत. त्यांनी काय काय केलेलं, काय काय झालेलं आहे याचा जरा आपण अभ्यास केला पाहिजे. भारतीय जनता पार्टीच्या आमच्या भगिनी चित्राताई, देवेंद्रजी फडणवीस यांनी या राठोडांच्या विषयी, संजय राठोड यांच्या विषयी काय काय भूमिका मांडलेल्या आहेत. आता त्याच्याविषयी वाटतं माननीय संजयजी शिरसाट साहेब, आमचे प्रिय संभाजीनगरचे नेते, यांनी उत्तर द्यावं अशी माझी त्यांना विनंती. सर, तेच संजय शिरसाट असे म्हणतात की महाविकास आघाडीमध्येच सध्या भांडणं पाहायला मिळतात. राऊत विरुद्ध नाना पटोले आणि सांगली आणि भिवंडीच्या जागेवरतून कुठेतरी महाविकास आघाडीची चर्चा फिसकटली असा थेट तुमचे मित्र आणि तुमचे विरोधक संजय शिरसाट बोलतात. मला वाटतं भावनाताई गवळी काय बोलतात ते जरा जाणून घ्या एकदा. कृपाल तुमाने काय बोलतात ते एकदा जाणून घ्या. हेमंत गोडसे काय बोलतात, कोणाविषयी बोलतात हे जरा जाणून घ्या. हे सगळं जाणून घ्या. तुमच्या कालच बैठका झाल्या वर्षावर. तुमच्या काय भारतीय जनता पार्टीच्या विषयी भूमिका आहेत, आम्हीच सहन करायचं का युतीमध्ये, या तुमच्या भूमिका मला वाटतं या सगळ्यांना कळतात. आमच्यावर बोट टाकण्याची गरज नाही. आधी आपलं आपलं सांभाळा असं माझं त्यांना आव्हान आहे. सर, बच्चू कडू हे कुठेतरी महायुतीमध्ये नाराज असल्याचं पाहायला मिळतंय. खरं तर अमरावतीमध्ये प्रहार संघटनेकडनं बच्चू कडू यांच्याकडनं उमेदवार देण्यात आलेला आहे. महाविकास आघाडीच्या सातत्याने उमेदवारांना बच्चू कडू यांची प्रहार संघटना पाठिंबा देताना पाहायला मिळतंय. रामटेकमध्ये बर्वेंना पाठिंबा दिला बच्चू कडूंनी. आता थेट अकोल्यामध्ये येऊन त्यांनी अकोल्याच्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला देखील पाठिंबा देताना पाहायला मिळतं. कुठेतरी बच्चू कडू हे गेल्या काही वर्षांपासून महायुतीच्या जवळ होते, ते दुरावलेले गेले. हे मला काही माहिती नाही, परंतु बच्चू कडू एक स्वतंत्र बाण्याचे कार्यकर्तेच म्हणता येईल, त्यांना नेता म्हणता येईल, कारण काम करत असतात सर्वसामान्यांसाठी. आणि अशा काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या काही भूमिका असतात आणि त्या भूमिकेशी ते मला असं वाटतं प्रामाणिक असतात. त्या भूमिकेतून ते आज अमरावतीची जागा लढतात. कारण ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने ज्यांना उमेदवारी दिलेली आहे, ही लोक कशा पद्धतीनं काम करणारे, कशा पद्धतीनं राजकारणाचं व्यवसायीकरण केलेलं आहे, कशा पद्धतीनं सत्तेचा आणि पैशाचा वापर करून राजकारण करतात, हे बच्चू कडूंना चांगल्या पद्धतीने त्यांची ती भूमिका तिथं आहे. पण असं म्हणता येणार नाही की ती लगेच महायुतीपासून दूर झाली. ते त्यांच्यासोबत धाराशिवचा उमेदवार, महायुतीचा उमेदवार अर्चना पाटील आता नुकत्याच राष्ट्रवादीमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे.
त्यांचा एक व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावरती व्हायरल होताना पाहायला मिळतं. माध्यमांशी त्यांनी संवाद साधताना सांगितलं की मी का जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी वाढवू. खरं तर त्यांचा राष्ट्रवादीमध्ये अलीकडेच फक्त प्रवेश झालेला आहे. त्या म्हणतात की महायुतीच्या उमेदवार आहेत. खरं तर राष्ट्रवादीला अजितदादाच्या गटाला उमेदवारच केले बसला, त्यांनी चाचपणी केली आणि मग त्याची घुमवून फिरवून जे भारतीय जनता पार्टी आमदार आहेत त्यांच्या सोयीच्या पत्नी यांनाच उमेदवार देण्याचा निर्णय घेतला. आणि म्हणजे इतर बघा, भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचे मिस्टर काम करतात राणा जगदीशचे आणि त्या स्वतः राष्ट्रवादीच्या उमेदवार आहेत. तर ते दुर्दैव आहे. आणि याच अजितदादांना किंवा राष्ट्रवादीला कंटाळून यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. आणि काळ कसा बदला घेत असतो ती बघा तुम्ही, की आता याच राणा जगदीश यांना त्यांच्या पत्नी उभ्या असल्यामुळे त्यांचा प्रचार करावा लागला. आणि त्या गृहिणी त्यांच्याविषयी आदर आहे, एखादी गृहिणी बोलली असेल, त्यांना राजकारणाचा गंध की त्या बघून आपण फार बाकी स्टेटमेंटची अपेक्षा कशी करणार असं तुम्ही म्हणाल. फार त्याच्याविषयी बाजूनेच्या विरोधात बोला असं मान्य होतं. चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार यांचा प्रचार रथ जो आहे तो नागरिकांकडून रोखण्यात आलेला होता. नागरिक अर्थात तिथे गावचे सरपंच होते. आता त्या सरपंचांवरती गुन्हा दाखल झालाय असा शिवाजीराव मोघे जे आमदार आहेत त्यांनी माजी आमदार आहेत त्यांनी आरोप लावला. भारतीय जनता पार्टीचा प्रचार असा गावगाव रोखला जातो. मीडिया दाखवत नाही या गोष्टी. बाकी सगळ्या ठिकाणी कुठेतरी एखाद्या आंदोलकांनी गाडी अडवली तर त्याचा मोठी बातमी जाते. परंतु नरेंद्र मोदींचा रथ गावगाव अडवला जातो, अनेक ठिकाणी अडवलेला आहे. भारतीय जनताच्या उमेदवाराला ठिकाणी जबाब विचारला जातो. आत्ताच कुठेतरी मी अनेक वेगळ्या पद्धतीनं पाहतो, परंतु पाहिजे तसं हे माध्यमावर येत नाही. भारतीय जनताचे सुधीर भाऊ विशेष नाही. या सगळ्या ठिकाणी अशाच प्रकारे भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराला लोक अडवतात. आणि ज्या पद्धतीने 10 वर्षात खोटी आश्वासनं दिलेली, या आश्वासनं कुठे पूर्तता नाही आहे आणि जनतेमध्ये रोष आहे. तर उत्तर पश्चिम या लोकसभा मतदारसंघामध्ये तुमच्याकडनं अर्थात महाविकास आघाडीकडनं अमोल कीर्तीकर यांच्या नावाची घोषणा झाली. परंतु उत्तर पश्चिम हा लोकसभा मतदारसंघ महायुतीमध्ये शिवसेनेच्या शिवसेनेच्या वाट्याला गेलेला आहे. परंतु तिथे अजून देखील त्यांना उमेदवार जाहीर होताना पाहायला मिळत नाही. तुमचे महाविकास आघाडीचे एकेकाळचे मित्र असलेले तुमचे सहकारी असलेले संजय निरुपम यांनी काँग्रेसला राजीनामा दिला. आता ते शिंदे गटात त्यांचा प्रवेश होणार असल्याची चर्चा. परंतु त्यांनी शिंदे गटाच्या प्रवेशाला मोहित कंबोज यांनी मदतीने जो आहे तो विरोध केलेला असल्याचं पाहायला मिळतं. मोहित कंबोज जे देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्ती आहे आणि भारतीय जनता पक्षाचे नेते त्यांनी विरोध केलेला आहे. त्या गोष्टीकडे कसं पाहतात ते शिंदेकडे जाऊन त्या उत्तर पश्चिम मतदारसंघाचे उमेदवार राहतील त्यांना तक्रार इतकं सगळ्यात आधी तुमचं एक वाक्य मी दुरुस्त करतो की संजय निरुपमनी काँग्रेसने सोडली. काँग्रेसने संजय निरुपमला काढलेलं सगळ्यात आधी. संजय निरुपमनी काँग्रेसने सोडली. काँग्रेस पक्षाने 6 वर्षासाठी एक्सपेल केलेलं आहे संजय निरुपमला. आणि म्हणून मोहित कंबोज मला असं वाटतं त्यांना कचरा म्हटली असेल, कारण काढून टाकल्यामुळं म्हटले असेल. आणि अमोल कीर्तीकर हे मागच्या 3 वर्षापासून त्या ठिकाणी लोकसभेची तयारी करतात. मी तर म्हणेल मागच्या लोकसभेपासून जे इलेक्शन झाली तशी 5 वर्षापासून तयारी करतात. शिवसेनेचं परंपरागत या ठिकाणी लोकसभेची जागा मिळते. त्यामुळे आम्हाला दुसरं काँग्रेस वगैरे त्यांनी काही प्रश्नच निर्माण होत नव्हता. काँग्रेसला ज्या जागा सुटलेल्या आहेत किंवा ज्या शिवसेनेच्या स्टँडिंग जागा सोडून ज्या जागा तिथे काँग्रेसने लढावं असं शिवसेनेची भूमिका होती. आता जे कोण तुम्ही सांगतात निरुपम आले, मागे मी ऐकलं गोविंदाचा प्रवेश झाला. आता गोविंदाच्या विषयी तर रामभाऊ नाईकांनी प्रतिक्रिया दिली की मागच्या एका इलेक्शनला गोविंदांनी दाऊदचा पैसा वापरून इलेक्शन लढलेलं असं म्हटलं जाईल. आता हे आले यांना मोहित कंबोज यांनी विरोध केलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं तुम्ही आम्हाला महाविकास आघाडीला छोटंसं सांगली म्हणून घेऊन बोलता. हे काय काय चाललंय नाटक, काय काय रामायण चाललंय, महाभारत चाललंय बघा. तर एक त्याच रामायणावरती संभाजीनगरचा अजून महायुतीचा उमेदवार घोषित झालेला आहे. खरं तर सातत्याने चाचपण्या होतात. विनोद पाटील जे तुमच्या एक भागातले मराठा समन्वयक म्हणून संबोधले जातात ते देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार तेही इच्छुक आहेत. परंतु त्यांनी सातत्याने मुख्यमंत्र्यांच्या वर्षानुवर्षांनी या भेटीगाठी होतात. दुसरीकडे भागवत कराड, दुसरीकडे अतुल सावे अशी वेगवेगळी नावं जी आहेत ती सातत्याने चर्चेत येताना पाहायला मिळते. मला वाटतं अजून ही जागाच कोणाला कुठली क्लिअर नाही. भारतीय जनता पार्टी लढणार तर शिंदे गट लढणार हे अजून माहिती नाही.
उमेदवार दोन्हीकडे आहेत, पण उमेदवार जिंकून येण्याची क्षमता नाही या हेतून ते थांबले नाही, त्यांनी डिक्लेअर केला असतं, मलाही माहिती. त्यांनी 100% घोषित, परंतु कोणताच उमेदवार निवडून येईल अशी क्षमता त्यांच्या उमेदवारामध्ये नाही आणि म्हणून ते केले करतात. एवढं नाही. भाजपा याच्या चर्चा जोरदार सुरू आहेत, म्हणजे महायुती याच्या चर्चा जोरदार सुरू आहेत. असं असताना मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रवीण मर्दन हे आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश करणार आहेत. इकडे भाजप मनसेकडे कृती केल्याचं दाखवलं आणि इकडे दुसरीकडे मनसेचे पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना आपल्याला घेत आहेत. काय समजायचं? ती चर्चा झालेली आम्ही पाहिली, ऐकली. पण माझा जो अंदाज आहे मनसे भारतीय जनता पार्टी एकत्र होणार नाही. झालंच तर ते भारतीय जनता पार्टी दुर्दैव राहील आणि मनसेचंही दुर्दैव राहील. कारण मागच्या 5 वर्षापूर्वीचे व्हिडिओ सगळे लोक ऐकवतील ना पुन्हा. लावले तो व्हिडिओ काय काय नरेंद्र मोदींच्या विषयी आजकाल बोललेले सगळे तरी. आणि म्हणून मला तर पहिली गोष्ट ते होईल असं 100% वाटत नाही, होणारच नाही असं मला वाटतं. राज ठाकरे यांचा 2 दिवसापूर्वी जो टीजर आलेला आहे, टीजरमध्ये राज ठाकरे असं म्हणतात की जे काही घडलंय ते मला तुम्हाला सांगायचंय. मनसे संघाने तुम्ही सगळे शिवतीर्थवर या. राज ठाकरे यांनी अमित शहा यांची भेट घेतली होती, मात्र याबद्दल राज ठाकरे नाराज आहेत. तसं पाहता काल संजय शिरसाट यांनी राज ठाकरे यांनी परत जाऊन भेट घेतलेला, मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन संजय शिरसाट गेले होते. संजय शिरसाट एवढे मोठे नेते नाही जे राजकारणाकडे जाऊन बोलणी करतील किंवा बोलतील. बोलायचं असेल कोण आला तर जसं ते अमित शहाला भेटू शकतात तर ते इथेही यांना भेटू शकतात राहतात. त्यामुळे या विषयाला काही अर्थ नाही. जे अमित शहाला भेटू शकतात त्यांना काही इथे भारतीय जनता नेत्यांना बावनकुळे साहेब किंवा फडणवीसावर भेटण्याच्या शिंदे साहेबांना भेटणं काही अवघड काम आहे. त्यामुळे हे भेटणं गाठणं त्याच्यात राजकारणच होतं, अशातला काही भाग नाही. त्याच्यामुळं आणि दुसरी गोष्ट मला बोलायचं आहे, बोलतील ते बोलतच असतात, दरवेळेस बोलत असतात, त्याला काही अर्थ नाही. भावनिक आव्हान केलं असेल त्याच्यावरती त्याचा काही अर्थ फार आहे असं मला वाटत नाही. वंचित बहुजन आघाडीकडून शिरूरमध्ये देण्यात आलेला जो उमेदवार होता मंगलदास, त्यांची उमेदवारी बदलण्यात आली. त्यांना अशी चर्चा होती की मंगलदास बांगराजी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, त्यानंतर वंचितने त्यांची उमेदवारी जाहीर केली. म्हणजे त्यांच्या उमेदवारी पाठीमागे भाजप असल्याचं म्हटलं जातं. दुसरीकडे हातकणंगलेची जागा आपण सगळीकडे दिली पाहिजे, ते सुद्धा भाजपचे सदस्य असताना त्यांना वंचितची उमेदवारी. या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता? याच्यात मी नाही, पण परवाच आपले ज्येष्ठ विचारवंत भालचंद्र मुनगेकर यांनी काही भूमिका मांडलेल्या आहे. ही त्यांनी मांडलेली भूमिका सांगतात, ती तेव्हा आमची किंवा माझी ही भूमिका नाही. तर त्यांनी सांगितलं की प्रकाश आंबेडकर ज्या पद्धतीने सगळं ध्येय धोरणाच्या भूमिका घेतात त्या भारतीय जनता पार्टीला पूरक आहेत की काय, अशा प्रकारची शंका आम्ही नाही मुनगेकरांनी व्यक्त केली. मुनगेकर हे आपल्या महाराष्ट्रातलं एक आदरणीय व्यक्तिमत्व आहे, त्यांनी अशी भूमिका मांडलेली आहे. असं एक शंका लोकांच्या मनात निश्चित निर्माण होते की जे प्रकाश आंबेडकर भारतीय जनता पार्टी जी राज्य घटना जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केली घटना, ही घटनाच बदलण्याचं षडयंत्र भारतीय जनता पार्टी करत असताना या भारतीय जनता पार्टीला राजकीयदृष्ट्या आपण विरोध केला पाहिजे. आणि त्याच्यात एखादी जागा इकडे एखादी जागा तिकडे होऊ शकते असं मला वाटतं. पण जे बांधण उमेदवार आहे एकीकडे देवेंद्र फडणवीसांबरोबर प्रचारात आणि एकीकडे तेच वंचितचे उमेदवार, हे समोर आलं. हे समोर नसता आलं तर तेच उमेदवार राहिले असते, इकडे हे इकडे हे. म्हणजे भारतीय जनता पार्टीला मदत करण्यासाठी उमेदवार उभारली का, अशा प्रकारची शंका जनतेच्या मनात निर्माण होते. म्हणून एखाद्या वेळेस बाळासाहेबांनी त्याच्यावर कारवाई केली. सर, अमरावतीमध्ये प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आनंदराज आंबेडकर यांनी स्वतःच्या पक्षातून उमेदवारी अर्ज भरला होता, परंतु वंचितकडनं प्रकाश आंबेडकरांकडनं आनंदराज आंबेडकर यांना कुठेतरी पाठिंबा मिळाला असं वाटत असताना आनंदराज आंबेडकर यांनी आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो मागे घेतलेला असल्याचं पाहायला मिळतं. त्यावरती आनंदराज आंबेडकर यांनी प्रकाश आंबेडकरांना एक पत्र लिहिलं होतं. त्यात ठरवरीत त्यांनी पत्र लिहिलं की वंचितचा खोटारडेपणा, संविधान वाचवण्याचा वंचितचा जो खोटारडेपणा आहे तो उघड झालेला आहे आणि जनतेची दिशाभूल आहे की प्रकाश आंबेडकर करतात असं त्यांचं मत आहे. त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे, असंच मत मुनगेकरांनी व्यक्त केलेलं आहे. असंच जनतेचं मत होऊ पाहतं.
रामदास आठवले यांनी मटा कॅफेमध्ये बोलताना काही वाक्य स्पष्ट केलं, एक गोष्ट स्पष्ट केली. त्यामध्ये त्यांनी म्हटलं की राधाकृष्ण विखे पाटील यांनी रामदास आठवले यांच्या शिर्डीमध्ये उमेदवारीला पत्र लिहून विरोध केला, असं त्यांनी मत व्यक्त केलं. तर तुम्हाला काय वाटतं, रामदास आठवले महायुतीमध्ये असताना सुद्धा भाजपमधून अशा प्रत्येक विरोध चालत होता? त्यामुळे ज्याच्या त्याच्या पक्षाची आपापली जागा असावी ही भूमिका असते. त्याला फार काही पत्र लिहिणं वगैरे याच्या फार मोठ्या गोष्टी नसतात. मला माझी जागा ही जागा मीच लढावी असं वाटणं आणि माझ्या पक्षप्रमुखाला पत्र लिहिणं किंवा माझ्या पक्षाला पत्र लिहिणं ज्याची त्याची भूमिका असते. त्याच्यात काही राजकीय विद्वेष एकमेकांचा असतो असं समजण्याचं काही कारण नसतं असं मला स्पष्ट वाटतं. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलंय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 25 78 544. आमचा मोबाईल नंबर 92 25 12 0 344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक.